हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर मस्त आता थंडी थंडी वाजते, तर थोडंसं तर वर्कआउट तर व्हायलाच पाहिजे ना घरामध्ये. डाएट आणि वर्कआउट थोडंसं. तर मी हे डेली रुटीनमध्ये वर्कआउट हा फॉलो करते. म्हणजे फर्स्ट फेसपासूनच वर्कआउट चालू असतो. तर मस्त. आणि काम करून करून कुणाचं लॅपटॉपवर काम किंवा घरामध्ये माझं पण जरा मानेवर ताण पडतो, असे कामं क्लासेस वगैरे असतात. तर त्यामुळे मी नेहमी हे खाली बघितल्यानंतर कुणाला चक्कर यायचा प्रॉब्लेम वगैरे, तर नेहमी मी हे वाले मसाज नेहमी करते. ही वाली मी पक्की फॉलो करते. ही वाली एक्सरसाइज तर खूप फरक पडतो. असं खाली बघितल्यानंतर कुणाला चक्कर यायचा प्रॉब्लेम आणि अचानक बघितलं तरी चक्कर यायचा प्रॉब्लेम, हा प्रॉब्लेम पूर्ण म्हणजे हे सॉल्व्ह होतो. तर हा नेमका मी आणि थोडंसं तिळाचं तेल असले ना फ्रेंड्स, तर आपण इथं असं मसाज करू शकतो आपल्या इथल्या मानेवर. इथं जरा प्रॉब्लेम झाला ना, तर आपल्याला असं खाली बघितलं तर आपल्याला वाटतं बीपीचा वगैरे काय असा प्रॉब्लेम, असं काही नसतं. आपलं कामाचा लोड पडल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण फॉलो म्हणजे हे होतं. सोना अजून बिस्तरीमध्येच आहे का? हा, जा ना जरा उन्हात, कवळ्या उन्हात बसा ना जरा. फ्रीमध्ये भेटतं ऊन, तर ते नाही, बिस्तऱ्यामध्येच बसा. तर हे बघा फ्रेंड्स, असे घरचे कामं मुलांकडे बघत बघत पण आपलं स्वतःकडे वेळ देणं पण खूप महत्त्वाचं आहे. तर मी ही एक मानासाठी हे करते आणि डोळ्यासाठी ही एक मसाज मी फॉलो करते. तर हलक्या हलक्या हाताने, तर आपल्या हलक्या हलक्या हाताने हे 2 मिनटं तरी आपण ही एक्सरसाइज अशी फॉलो करायची आहे. मी फॉलो करते असं नाही म्हणत की मी कोणी, म्हणजे मी हर एक व्हिडिओमध्ये तेच बोलते की फॉलो करायला पाहिजे, पण स्वतःची रुटीन पण चेंज. आता मॉर्निंगपासनं 1 ग्लास मी आवळा ज्यूस, थोडंसं लिंबू आणि थोडीशी कच्ची हळद, तर हे टाकून पिला आहे. तर ते हेल्थसाठी तर खूप छान आहे. तर तो आतापर्यंत मी काही चहा कॉफी असं काहीच घेतलेलं नाही आहे. तर ते आणि त्यानंतर ही एक स्टेप आपलं, म्हणजे थोडंसं माझं काम करून मी ही स्टेप मानेला आपल्या प्रॉब्लेम नको व्हायला म्हणून ही स्टेप मी नेहमी. तर ह्यामुळं चांगला फरक मला पडला आहे की खाली बघितलं की मला चक्कर्स वगैरे यायचे, हे सगळं काही गोष्टी बंद झाल्या. तर मी पाहिलं होतं कुठं आणि ऐकलं होतं चांगले म्हणजे डॉक्टर्स वगैरे सांगत होते, पण ते मी फॉलो करून स्वतः बघितलं तर खूप फरक पडला आहे. तर तुम्ही पण हे तिळाचं तेल, आपलं सरसोचं तेल असं पण थोडीशी हलक्या हाताने मालिश करून पण आपण आपले म्हणजे हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण सोडू शकतो. तर आणि नेमकं हे फिंगर्स आपल्या ह्या नसा ताटलेल्या असतात, ही एक्सरसाइज आणि परत ही वाली एक्सरसाइज, तर असं आपण फॉलो करू शकतो. ही खरं फरक पडतो आपल्या हातात. हे नसाच सगळ्या प्रॉब्लेम्स देतात, तर ह्या नसा पण आपल्या खुलायला पाहिजे ना फ्रेंड्स. तर मी नेहमी ही वाली एक्सरसाइज नेहमीच करते. खूप फरक पडतो. तुम्ही करून बघा स्वतःसाठी, 5 मिनटं देऊन बघा. कुणी देत नाही, फक्त बघत राहतं, तर व्हिडिओज वगैरे बघत राहतात आणि फॉलो करत नाहीत काय. तर स्वतःसाठी वेळ देणं पण आपल्या इच्छा हिसाबाने तर चांगलंच आहे ना. तर मी अशी माझी रुटीन मॉर्निंगची चालू असते, म्हणजे घरचे कामं पण चालू आहेत, मुलांना हँडल करणं पण चालू आहे आणि स्वतःला वेळ देणं पण खूप चालू आहे. तर हे मी फॉलो करते नेहमी. ही वाली एक्सरसाइज, मानाची एक्सरसाइज, काम असतं, क्लासेस असतात, तर कंटिन्यू मान खाली असते त्यामुळे, आणि नेहमीच कुठल्या पण कामामध्ये मान खालीच असते. नक्की फॉलो करा आणि कसे वाटतात व्हिडिओज.